नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा आपला रिझल्ट लागलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचा जो रिझल्ट लागलेला आहे या जिल्ह्यामध्ये आपण पाहणार आहे की काय काय मेरिट लिस्ट लागलेली आहे, कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, आधी किती गुणांवर या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेली आहे, हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी काय करणार आहे, पाहणार आहे। तर या ठिकाणी प्रत्येक जण बघू शकता की या ठिकाणी एससीची एक जागा आहे। या ठिकाणी एसटीच्या दोन जागा आहेत आणि व्हीजेच्या किती दोन जागा असून एनटीसीची एक जागा आहे। तसंच ओबीसी एक जागा आणि ईडब्ल्यूएस एक जागा आहे। तर या ठिकाणी आपण बघूया टोटल 8 जागा आहेत। 3 आणि 2 5 आणि 1 6 7 8 टोटल 8 जागा आहेत। तरी 8 जागेचा कट ऑफ किती लागलेला आहे हे सब आपण बघूया। तसंच यापैकी एक दिव्यांग आहे। तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला प्रत्येक याचं आपल्याला देऊया बघू। आता या ठिकाणी आर्थिक दुर्बल किंवा ईडब्ल्यूएस एक जागेचा किती गुणांवर कट ऑफ लागलेला आहे। तर या ठिकाणी ज्यांना मार्क्स कमी आलेले आहेत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका, किंवा जे पाहत असेल की नेमकं कट ऑफ कितीपर्यंत जाते त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही, कारण की डबल अकॅडमीची एक रेग्युलर आणि एक मेंटरशिप बॅच आहे। बघा आता या ठिकाणी तुमच्यापैकी काही जणांनी अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गतची तयारी करत असाल, लक्षात ठेवा ही जी चूक झालेली आहे ही चूक भविष्यात तुमची होऊ नये म्हणून खास रेग्युलर आणि मेंटरशिप दोन्ही बॅचेस आपण सुरू केलेले आहे। मेंटरशिप बॅचमध्ये म्हणजे पर्सनल तुम्हाला गायडन्स असणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी शिकवली जाणार आहे। जी गोष्ट 5 वर्षात मिळायची ती 2 वर्षात तुम्हाला मिळून म्हणजे स्मार्ट पद्धतीनं तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे, पेपर तपासले जाणार आहे। संपूर्ण माहितीसाठी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे 8010457760 त्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता। तुर्तास आपण सध्या बघूया की या ठिकाणी कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणाकोणाचे काय या ठिकाणी मार्क्स आलेले आहेत। तर या ठिकाणी पहिले जे कॅन्डिडेट विजय ए, तर या ठिकाणी विजय या गटाचा कट ऑफ जो आहे तो किती लागलेला आहे बघू शकता आपण। विजय यांना 156 गुण आहेत। किती? पहिले जे कॅन्डिडेट विजय ए तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दाखवतो मी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की विजय या गटासाठी कोणाचं नाव झालेलं आहे आणि सिलेक्शन झालेलं आहे। तर या ठिकाणी विजय 156 काय आहे, विजय ए 156 वर या ठिकाणी आहे सिलेक्शन झालेलं। बघा या ठिकाणी विजयसाठी किती जागा आहेत, 2 जागा आहेत। विजयच्या 2 जागा आहेत, एकाला 156 आहेत आणि दुसरा जो विजय कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला आहेत 136। म्हणजे या ठिकाणी विजयचा कट ऑफ किती लागलेला आहे, 136चा कट ऑफ लागलेला आहे। विजयचा कट ऑफ लागलेला आहे 136। किती या ठिकाणी आपण लिहूया, विजयचा कट ऑफ 136 लागलेला आहे। ठीक आहे। नंतर पुढची कॅटेगरी बघूया एससी। तर या ठिकाणी एससीची एक जागा आहे। तर एससीचा जो कट ऑफ आहे अनुसूचित जातीची किती जागा आहे, एक जागा आहे। तर एससीचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे 156। किती? एससी वाली व्यक्ती इथं 156 वर आहे। एससीचा कट ऑफ किती लागलेला आहे मग 156। विजयचा कमी लागला आणि एससीचा जास्त लागला। या ठिकाणी याला म्हटलं जातं नसीब, लक्षात ठेवा। आणि ओबीसीची सुद्धा इथं एक जागा आहे। ओबीसीचा कट ऑफ 148। ओबीसीची एक जागा आहे इथं, ओबीसीचा कट ऑफ 148 लागला आहे। किती? 148। मात्र एससीचा 156 लागला आहे, लक्षात ठेवा। आता पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे ईडब्ल्यूएस आणि एनटीसी। ईडब्ल्यूएस आणि एनटीसीची या ठिकाणी बघूया। एनटीसीचे पहिले कॅन्डिडेट आहेत त्यांचं आहे 136। एनटीसीचा कट ऑफ किती लागलेला आहे, 136च आहे। आता एसटी आणि ईडब्ल्यूएस हे 2 कॅटेगरी बाकी आहेत। तर या ठिकाणी ईडब्ल्यूएस आपल्याला कोणीतरी सापडेल लवकर। तर नसीब आपलं ईडब्ल्यूएस सापडलेलं आहे। इथं ईडब्ल्यूएसच्या ज्या आहेत त्यांचा मनीषा यांचं नाव आहे। तर त्यांचा जो कट ऑफ आहे 128 वर लागलेला आहे। ईडब्ल्यूएस किती 128 वर कट ऑफ लागलेला आहे। आता आपल्याला पाहायचं एसटीच्या 2 जागा आहेत। किती? एसटीच्या 2 जागा आहेत। तर एसटीवाला कोण भाग्यवान आहे या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये आपण त्यांचं नाव बघूया। एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब। एसटीने फॉर्म भरले की नाही,
100पेक्षाही खाली जातो की काय कट ऑफ? विजये 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 हां, एस टीची पहिली व्यक्ती सापडली, रेणुका. यांचे 106 मार्क आहेत. किती आहेत? रेणुकाचे 106 मार्क आहेत. एस टीची पहिली कॅन्डिडेट. आणि दुसरी कॅन्डिडेट बघूया एस टीची आपण. खरंच बुलढाण्याचा कट ऑफ एस टीचा खूप कमी लागलेला आहे, 106. आणि ह्या दुसऱ्या कॅन्डिडेट 104. तर या ठिकाणी एस टीचा कट ऑफ किती? परत आपण रिकन्फर्म चेक करू की एस टी कॅन्डिडेट 104 वरच आहे का, अजून दुसरे कुठं आहेत? 106 अगोदरच्या लाईनमध्ये कुठं एस टी एखादी व्यक्ती गेली का बघूया. तर या ठिकाणी 104च कन्फर्म असेल असं मला या ठिकाणी वाटतं. एस टी एस टी एस टी एस टी एस टी चला. तर या ठिकाणी एस टी कॅन्डिडेट यांचा कट ऑफ किती लागलेला आहे? मग 104 लागलेला आहे. किती? 104. तर अशा तऱ्हेने ही मेरिट लिस्ट आहे. आणि यापैकी फक्त एक जागा दिव्यांगाला जाणार आहे. म्हणजे यापैकी एखादी व्यक्ती काय होणार आहे? गायब होणार आहे. लक्षात ठेवा, सुपरवायझरची जागा कोणीही सोडत नसते. सुपरवायझरची जागा जर कोणी या ठिकाणी मोठं झालं तरच या ठिकाणी सोडत असते. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी हा जो निकाल आहे तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे डाउनलोड करा. तसंच ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील 8010457760 ते या नंबरवर पटापट कॉल करून बॅचेस जॉईन करू शकता. नोट्स मागवू शकता. अंगणवाडी सुपरवायझरच्या पेसा क्षेत्रासाठी टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे, त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये आपण 5-5 ऑप्शन आता करणार आहे की जेणेकरून ज्या पद्धतीचा पेपर झाला ते तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसंच ज्यांना या ठिकाणी पर्सनल गायडन्स पाहिजे असेल आणि एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला पोस्ट काढायची असेल किंवा आता शेवटचा तुमचा अटेम्प्ट असेल, मग तुम्ही अंतर्गत असू द्या किंवा कुठलाही असू द्या, तर त्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे, त्याचीसुद्धा माहिती तुम्ही याच्यावर मिळवू शकता. ज्यांना ही PDF पाहिजे असेल त्यांनी @डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर जाऊन तिथून डाउनलोड करा किंवा या नंबरला बुलढाणा जिल्हा अंगणवाडी निकाल पाठवा असा मेसेज करा. ओके, थँक्यू. कॉल निकालासाठी कॉल कोणीही करू नका, मेसेज करा, मी पाठवून देईल. फक्त एवढंच आहे की आता न पाठवता मी सकाळी पाठवेल. ओके, थँक्यू, धन्यवाद.